नमस्कार विद्यार्थी मित्र हो, मी दीपक सरनोबत आणि लाईट हाऊस यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंग्रजी ग्रामरमधील नॉट ओन्ली बट ऑल्सो ही कॉन्सेप्ट समजून घेणार आहोत. अशी समजून घ्यायची की ती नक्की लक्षात राहिली पाहिजे. आता नॉट ओन्लीचा वापर करत असताना आपणाला प्रत्येक वाक्य चा विचार करायला पाहिजे. वाक्य बदललं की आपणाला त्यामध्ये थोडासा बदल करावा लागणार आहे. आपण विविध वाक्यांच्या माध्यमातून हे युनिट समजून घेऊया. त्यामुळं मी आपणाला सर्वांना रिक्वेस्ट करतो की हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा. याच व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला इंग्रजी ग्रामरमधील विविध इतर जी युनिट्स आहेत त्यांच्या देखील लिंक्स पाहायला मिळतील आठवणीनं, त्या पण पहा. पहिलं सेंटेन्स आहे, ही वॉज टायर्ड अँड वीक विथ हंगर. आता एक मुद्दा लक्षात घ्यायचा, यामध्ये दोन सेंटेन्सेस आहेत, ही वॉज टायर्ड आणि दुसरं ही वॉज वीक विथ हंगर. यामध्ये कॉमन मुद्दा काय आहे तर ही वॉज असा आहे आणि कंजंक्शनचा वाक्य जोडण्यासाठी जो वापर आपण करतो ते ही भूमिका अँडनं पार पाडलेली आहे. त्यामुळं कॉमन जो भाग आहे ही वॉज त्याच्यानंतर नॉट ओन्ली वापरायचं आणि वाक्य जोडण्यासाठी अँडच्या ऐवजी बट ऑल्सोचा वापर करायचा आणि आपणाला अशा पद्धतीचं वाक्य मिळेल, ही वॉज नॉट ओन्ली टायर्ड बट ऑल्सो वीक विथ हंगर. म्हणजे नॉट ओन्ली आणि बट ऑल्सो नंतर येणारा जो भाग आहे, पार्ट ऑफ स्पीच जे आहे ते बॅलन्समध्ये असणं खूप गरजेचं आहे. वेगळ्या पद्धतीचं सेंटेन्स पाहूया, वी लाईक प्लेइंग क्रिकेट ॲज वेल ॲज फुटबॉल. यामध्ये देखील दोन वाक्य आहेत. वी लाईक प्लेइंग क्रिकेट हे पहिलं झालं आणि वी लाईक प्लेइंग फुटबॉल हे दुसरं झालं. दोन्ही वाक्यांचं एक वाक्य तयार करत असताना ॲज वेल ॲजचा वापर केलेला आहे. आता यामध्ये वी लाईक प्लेइंग हा कॉमन मुद्दा आहे, बरोबर आहे ना. त्यामुळं याच्यानंतर नॉट ओन्लीचा वापर करायचा आणि जसं आपण अँड रिमूव्ह केलं त्या पद्धतीने ॲज वेल ॲज देखील आपणाला काढून टाकायचा आणि त्याच्या ठिकाणी बट ऑल्सोचा वापर करायचा आणि सेंटेन्स आपणाला असं मिळेल, वी लाईक प्लेइंग नॉट ओन्ली क्रिकेट बट ऑल्सो फुटबॉल. तिसरं याच्यापेक्षा वेगळं सेंटेन्स पाहूया, शी इज इंटरेस्टेड इन सिंगिंग, शी इज इंटरेस्टेड इन डान्सिंग. दोन वेगवेगळी वाक्ये घेतलेली आहेत. आता तर उलट सोपं झालं कारण शी इज इंटरेस्टेड हा कॉमन भाग आहे. आता प्रिपोजिशन जे आहे हे आपण नॉट ओन्ली आणि बट ऑल्सो नंतर वापरतो, जरी ते दोन्ही वाक्यामध्ये सेम असलं तर पूर्वी नाही वापरायचं. हा एक मुद्दा लक्षात ठेवा. त्यामुळं आपणाला उत्तर असं मिळेल, शी इज इंटरेस्टेड नॉट ओन्ली इन सिंगिंग बट ऑल्सो इन डान्सिंग. हे तिसरं झालं. आता याच्यापेक्षा वेगळं आणखी एक घेऊया, आय हॅड रिटन शॉर्ट स्टोरीज अँड पोएम्स. याचा अर्थ आय हॅड रिटन शॉर्ट स्टोरीज हे पहिलं वाक्य झालं आणि आय हॅड रिटन पोएम्स हे दुसरं झालं. यामध्ये आय हॅड रिटन हा भाग सिमिलर आहे, कॉमन आहे आणि त्याच्यामुळं याच्यानंतर नॉट ओन्लीचा वापर करायचा. अँड रिमूव्ह करतो आहे आपण, त्याच्या ठिकाणी बट ऑल्सो वापरायचं. आय हॅड रिटन नॉट ओन्ली शॉर्ट स्टोरीज बट ऑल्सो पोएम्स. बऱ्याच वेळेला बट पोएम्स ऑल्सो असं देखील वापरलं जातं. आता हे झालं 4 नंबरचं. आणखी एक शेवटचं सेंटेन्स समजून घेऊया जेणेकरून आपल्याला या 5 सेंटेन्सेसच्या थ्रू नॉट ओन्ली बट ऑल्सोचा वापर अगदी सहजपणे लक्षात येईल. मॅडम क्युरी वन द नोबेल प्राईज फॉर फिजिक्स अँड फॉर केमिस्ट्री. आता यामध्ये मॅडम क्युरी वन द नोबेल प्राईज हा एक कॉमन मुद्दा आहे. याचा अर्थ याच्यानंतर आपणाला नॉट ओन्लीचा वापर करायचा आहे आणि अँडच्या ठिकाणी बट ऑल्सो वापरायचा आहे आणि वाक्य आपणाला असं मिळालेलं आहे, मॅडम क्युरी वन द नोबेल प्राईज नॉट ओन्ली फॉर फिजिक्स बट ऑल्सो फॉर केमिस्ट्री. प्रिपोजिशन जे आहे जसं की तिसऱ्या सेंटेन्समध्ये इन होतं, या सेंटेन्समध्ये फॉर आहे, ते नॉट ओन्ली नंतर बट ऑल्सो नंतर सेपरेट वापरायचं आहे. म्हणजे दिलेली जी वाक्य आहेत
आता एकच वाक्य आपल्याला इथं पाहायला मिळते, पण त्यामध्ये लपलेली 2 वाक्ये आपल्याला ओळखता आली पाहिजेत आणि त्यांच्यामधला कॉमन भाग काय आहे, तो कॉमन भाग आपल्याला समजल्यानंतर जो काही कॉमन भाग आहे त्याच्यानंतर पहिला पार्ट म्हणजे नॉट ओन्ली वापरायचा आणि जॉईनिंगसाठी बट ऑल्सोचा वापर करायचा. याच्यापेक्षा वेगळं वाक्य साहजिकच आपल्याला अपेक्षित नाही आहे. तुम्हाला ही उदाहरण समजली असतील तर नॉट ओन्ली बट ऑल्सोचा मार्क नक्कीच जाणार नाही. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, जास्तीत जास्त शेअर करा. थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.